राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह कुणाचं, उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। शरद पवारांचे फोटो वापरण्यास अजित पवार गटाला मनाई, कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। महायुती आणि महाविकास आघाडीचे पूर्व विदर्भातले उमेदवार कधी जाहीर होणार हा प्रश्न उपस्थित। 2 दिवसात अधिसूचना निघेल, मात्र अजूनही उमेदवारांच्या नावांची प्रतीक्षा। आपण सध्या ओबीसींसाठी लढतोय, पण या लढ्यामध्ये फायद्यापेक्षा नुकसानच जास्त आहे। छगन भुजबळांचं वक्तव्य, ज्यांचं काहीच कर्तृत्व नाही ते जातीवरती मतं मागतात। छगन भुजबळांचं नाव न घेता शिंदे गटाच्या गोडसे नटोला। महाविकास आघाडीच्या जागावाटपावरती आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाविकास आघाडीचा वंचितला वगळता 22-16-10चा फॉर्म्युला निश्चित। उद्धव ठाकरे आज आणि उद्या हिंगोली दौऱ्यावर। हिंगोली मतदारसंघात 4 सभा होणार। ठाकरे गटाचा हिंगोली लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंची 21 मार्चला मिरजमध्ये सभा। ठाकरे गटाला सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा। ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी। विजय शिवतारे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार। भेटीमध्ये बारामती लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। मुंबईतल्या शिवाजी पार्कवरती इंडिया आघाडीची सभा पार पडली। या सभेला इंडिया आघाडीचे देशभरातले नेते उपस्थित होते। इंडिया आघाडीच्या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती। राहुल गांधींकडून शिवाजी पार्क परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। उद्धव ठाकरेंची उपस्थिती। राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन। प्रियंका गांधींची उपस्थिती। महाराष्ट्रातल्या एका नेत्यानं तुरुंगात जाण्याच्या भीतीनं भाजपत प्रवेश केला। राहुल गांधींचं वक्तव्य, भाजप प्रवेशापूर्वी तो नेता आपली आई सोनिया गांधींसमोर रडल्याचाही राहुल गांधींचा दावा। राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआयमध्ये। काँग्रेसचे नेते राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका। महाराष्ट्रातला एक नेता सोडून गेला, त्याआधी संबंधित नेता सोनिया गांधींकडे गेला होता आणि तो रडलाही होता। त्याच्यापूर्वी संबंधित नेता आपल्याकडे आला होता आणि आपल्याला म्हणाला होता की भाजपचे लोक त्यांना त्रास देतात, पण त्यांनी लढण्याऐवजी पक्ष सोडून दिला। खरगेंचा अशोक चव्हाणांवरती हल्लाबोल। भाजप एक फुगा आहे आणि या फुग्यामध्ये हवा आम्हीच भरली आहे, उद्धव ठाकरेंची टीका। इंडिया आघाडीच्या सभेतनं उद्धव ठाकरेंचा भाजपवरती निशाणा। अबकी पार, भाजप तडीपार, ठाकरेंची घोषणा। तर हिंदुत्वाला तडीपार करण्यासाठी ही सभा घेतली का? काल झालेल्या सभेवरनं आशिष शेलारांचा ठाकरेंना सवाल। ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून काही जण बसलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो असं संबोधित करायला लाज वाटते। मतांसाठी आणि सोनिया सेन नाराज होऊ नये यासाठी ठाकरे किती लाचारी पत्करणार? शिवतीर्थातल्या सभेवरनं बावनकुळेंची टीका। ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडलाय। आम्हाला लाज वाटते की तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात हे म्हणण्याची। प्रसाद लाड यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र। शिवाजी पार्कची कालची सभा पाहताना बाळासाहेब ठाकरे यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील। बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण हयात काँग्रेससोबत संघर्ष करण्यात घालवली, पण उद्धव ठाकरे आज काँग्रेससोबत बसले। राम कदम यांची ठाकरेंवर टीका। देशात मोदींची गॅरंटी चालणार नाही, ही खोटी गॅरंटी आहे, शरद पवारांचा हल्लाबोल। लालू प्रसाद यादव आजही पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढण्यास तयार। आम्ही घाबरत नाही, आम्ही लढणार, तेजस्वी यादव यांचा निशाणा। ईव्हीएम मशीन चोर असून आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा ईव्हीएम मशीन नसेल, फारुख अब्दुल्लांचा शिवाजी पार्कातनं घणाघात। इंडिया झुकेगा नहीं, इंडिया रुकेगा नहीं। शिवाजी पार्कमधल्या सभेतनं माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचा एल्गार। कालच्या सभेला मुख्यमंत्र्यांनी काळा दिवस म्हणणं लोकशाहीसाठी घातक। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। तर आगामी निवडणुकीत मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, थोरात यांना विश्वास। जुलमी लोकांच्या हातातनं लोकशाहीची मुक्तता करणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। आपली प्रकृती ठीक नसल्यामुळे आपण सभेला गेलो नाही, त्रास पडल्यामुळे आपण घरीच आराम केला, नाराजीचा कोणताही विषय नाही। संजय निरुपम यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। आम्ही सोबत लढू, अन्यथा वेगवेगळे, पण लढायला हवं। प्रकाश आंबेडकरांचं शिवाजी पार्कातल्या सभेतनं इंडिया आघाडीच्या नेत्यांना आवाहन।
महाविकास आघाडीकडनं वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न, आरपीआय नेते रामदास आठवलेंची टीका, वंचितनं महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ नये, आठवलेंचा सल्ला. वंचितनं महाविकास आघाडीकडे 17 जागा मागितल्या, जितेंद्र आव्हाडांची माहिती. प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करण्याची आमची तयारी, आव्हाड यांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी 2019 साली भाजपसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मोठी चूक केली होती. त्यानंतरही त्यांना महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं ही आमची मोठी चूक, जितेंद्र आव्हाडांची टीका. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या मतदारसंघातले लोक सिरियसली घेत नाहीत, आनंद परांजपेंची आव्हाडांवर टीका. महायुतीचं जागा वाटप सन्मानजनक पद्धतीनं होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. अजित पवारांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू मैदानात, शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं, शेतकऱ्याला दिलं म्हणून आपणच मालक होत नाही. काटेवाडीमधल्या भाषणात श्रीनिवास पवारांचा अजित पवारांना टोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.